केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा है कि मेरे होते हुए महागठबंधन को राज ठाकरे की जरूरत नहीं है। अठावले ने यह भी कहा कि चुनाव में राज की उम्मीदें खत्म हो गई है। उन्होंने सोचा था वह मेरे बिना सत्ता में नहीं आएंगे, लेकिन उनका सपना टूट गया है। महायुति में 3 पार्टियों के लोगों ने एक साथ बैठकर सीटों का बंटवारा कर लिया। हमें आमंत्रित नहीं किया। हमने सीटों की मांग की, लेकिन देवेंद्र फडणवीस ने हमें वादा किया है कि महागठबंधन की सरकार आएगी तो आपके पक्ष को एक मंत्री पद दिया जाएगा। रामदास अठावले ने कहा कि हमें बताया गया था कि हमें एक मंत्री पद और एक विधान परिषद मिलेगा। संविधान राजनीति से परे है। किसी का बाप भी संविधान को नहीं बदल सकता। संविधान बदलने के दुष्प्रभाव के कारण ही हमें लोकसभा में महागठबंधन की 293 सीटें मिली है। राज ठाकरेंची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये गेलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी 143 जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले. त्यांचं स्वप्न भंग झालं आहे. आणि बाळासाहेब म्हणायचे की माझ्या सभांना एवढी मोठी गर्दी होती पण मत मिळत नाही आहे. ते छगन भुजबळ ते माझगाव मधून निवडून यायचे आणि बाळासाहेबांच्या सभानंतर प्रचंड गर्दी असायची. इंदिरा गांधीच्या किंवा इतरांच्या सभा जेवढ्या होत नव्हत्या त्यापेक्षा मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या. तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात. ते काही मतं देण्यासाठी त्यांच्या सोबत राहत नाही आहे आणि त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे पण राज ठाकरे महायुती देतील असं मला वाटत नाही आहे. पण काही ठिकाणी पुढे काय निर्णय होणार आहे मला पण माहित नाही आहे. पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे. कारण त्यांची लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काही फायदा होणार नाही आहे. आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे. म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु